नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या सोबत प्रकाशजी हेमने आलेले आहे। यांनी पीएचडी केलेली आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये। आपल्याला शिक्षाबाबत संबोधन करणार। नमस्कार, मी प्रकाश तुकाराम हेमने। माझं एमए एमफिल आणि पीएचडी पूर्ण झालेलं आहे पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये, आणि सोबतच माझे 2 रिसर्च पेपर पण सादर झालेले आहेत। मी सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि शिक्षण का गरजेचं आहे तर शिकलेले खूप मिळणार, पण शिक्षणासोबतच त्यांना त्या शिक्षणाची जाण आहे का, शिक्षण करतो का, सुशिक्षित आणि सुसंस्कृतपणा। आज शिकलेले जरी असले ते सुसंस्कृतपणा असलेले खूप लोक कमी मिळतात, आणि जो लिहितात जे वाचतात त्याचं त्यांना कितपत ज्ञान होतो कळतो ही आज गरज आहे। कारण शिकलेले खूप मिळतील, परंतु त्याच्यासोबतच असलेले जे हे आहे किंवा समजूतदारपणा आहे हे आज समाजात पाहायला खूप कमी मिळतो आहे। आणि आजची जी शिक्षणाची जी नवीन पिढी तयार होत आहे, ह्या नवीन पिढीला समजूतदारपणा असणं आवश्यक आहे। कारण पुस्तकी ज्ञान भरपूर लोकांना, परंतु पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक आणि व्यावहारिक ज्ञान हे कितपत आहे आणि त्यांना व्यावहारिक ज्ञान कळतो का, हे आज प्रश्नार्थक चिन्ह आहे असं समजायला काही हरकत नाही। सोबतच शिक्षण आणि त्याला अभिन्न अंग म्हणजे राजकारण सुद्धा आहे। आणि प्रत्येकाला आज विषय जर घ्यायचं गेलं तर प्रत्येक व्यक्ती हा म्हणजे राजकारणाशी जुळलेला आहे, आणि राजकारणाशी जुळलेला असल्यामुळे आणि त्याचं अभिन्न अंग आहे, आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती त्याला कितपत करतोय, राजकारण करतो काय, समाजाचं ज्ञान करतो काय, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। धन्यवाद। मन मोकळेपणाने प्रकाशजीने आपल्याला सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।